श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. गुढीपाडव्याच्या दिवशी या राशी होणार करोडपती. चंद्राचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश भरपूर सुख संपत्ती आणि ऐश्वर्याचे सुख देणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक त्यांच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहांबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो. पंचांगानुसार चंद्र 19 मार्च 2026 रोजी पहाटे 5:20 उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. या दिवशी गुढीपाडव्याचा शुभ दिवसही असेल, त्यामुळे चंद्राचे हे गोचर अत्यंत शुभ ठरणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्राचे गोचर कन्या राशीवर. चंद्राचा उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश कन्या राशींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. बँक बॅलन्समध्ये चांगली वाढ होईल. मीन रास. उत्तर भाद्रपद नक्षत्रातील हे परिवर्तन मीन राशींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. कर्क राशींच्या लोकांसाठी देखील चंद्राचे उत्तर भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश खूप लाभदायक ठरेल. नवीन वर्षाची सुरुवात आणि चंद्राचे हे गोचर तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल घेऊन येईल. तुम्हाला भाग्याची प्रचंड साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी मान सन्मान प्राप्त होईल. मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. करिअरमध्ये उत्तम यश मिळवाल. मनासारखा जोडीदार मिळेल. अविवाहितांचे लग्न जुळू शकते. कुंभ राशींच्या व्यक्तींसाठी चंद्राचा उत्तर भाद्रपद नक्षत्रातील हे परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. गुढीपाडव्याच्या काळात सूर्य चंद्राचा अमावस्या योग. या 3 राशींच्या आयुष्यात आर्थिक अडचणी वाढणार. प्रेमात दुरावा आणि आरोग्य समस्या उद्भवणार आहेत. पंचांगानुसार 15 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 1:08 सूर्यदेव मीन राशीत प्रवेश करणार असून 18 मार्च 2026 रोजी रात्री 11:35 चंद्र देखील याच राशीत गोचर करेल. सूर्य चंद्र जेव्हा एकाच राशीत येतात तेव्हा अमावस्या योग निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव 12 राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान प्राप्त होतो. सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. दरम्यान ज्योतिषशास्त्रात चंद्राला माता, भावना, मन, सौम्यतेचा कारक ग्रह म्हणून पाहिले जाते. चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास 2.5 दिवस राहतो. त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तीवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.
पंचांगानुसार 15 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 1:08 सूर्यदेव मीन राशीत प्रवेश करणार असून 18 मार्च 2026 रोजी रात्री 11:35 चंद्र देखील याच राशीत गोचर करेल. सूर्य चंद्र जेव्हा एका राशीत येतात तेव्हा अमावस्या योग निर्माण होतो. हा योग काही राशींसाठी लाभदायी तर काही राशींसाठी नुकसानदायी ठरू शकतो. अमावस्या योग या राशींच्या अडचणी वाढवणार. कुंभ राशींच्या लोकांना या काळात त्यांच्या आरोग्याकडे आणि बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल. रागामुळे जवळचे नातेसंबंध बिघडू शकतात. एखाद्या नातेवाईकाशी मोठे मतभेद होण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वतःच्या निष्काळजीपणामुळे महत्त्वाची कामे धोक्यात येऊ शकतात. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित कोणतेही निर्णय चुकीचे ठरू शकतात. वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. सिंह राशींच्या लोकांसाठी या काळात अडचणी वाढू शकतात. या राशींच्या व्यक्तींना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या काळात जवळच्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शरीरातील दुर्बलता जाणवेल. एक मोठा फायदेशीर करार तुमच्या हातून निसटू शकतो. धनप्राप्तीच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते. या काळात कुणालाही उधार देणे टाळा. पैसा अडकू शकतो. घरगुती वाद आणि क्रोधाचा उद्रेक तुमचे संबंध बिघडू शकतो. मेष राशींच्या लोकांना या काळात त्यांच्या आरोग्याकडे आणि बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल. रागामुळे जवळचे नातेसंबंध बिघडू शकतात. एखाद्या नातेवाईकाशी मोठे मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत डोळ्याशी संबंधित कोणताही गंभीर आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो. कामात घाई करू नका, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणतेही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमच्या जोडीदारासोबत गैरसमज वाढू शकतात आणि संवादही तुटू शकतो. जे अविवाहित आहेत त्यांना थोडा जास्त वेळ वाट पाहावी लागेल. अशा प्रकारे आपण पाहिलं, उद्या आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या दिवशी या राशी होणार करोडपती. चंद्राचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश भरपूर सुख संपत्ती आणि ऐश्वर्याचे सुख देणार. तर काही राशींसाठी उद्याचा दिवस खूप शुभदायी असणार आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.